सदाशिवसमारम्भान् शङ्कराचार्यमध्यमान् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये। अतिशय सुंदर खरोखरच संपूर्ण शास्त्राचं सार किंवा उपदेशाचं सार थोडक्यामध्ये पण अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांच्या मधून अप्रतिम असं माता गेलं. खरोखरच खूप खूप समाधान मिळतं. यापेक्षा आता काहीही सांगण्यासारखं नाही. पण तरीही काहीतरी सांगायला पाहिजे. या 40 साधनांच्या मध्ये अगदी खालच्या पायरीपासून परमोच्च अशा असलेल्या पायरीपर्यंत अवस्थेपर्यंत आचार्यांनी क्रमाक्रमाने सर्व साधनं सांगितलं. आणि ह्याचा शेवट जर काही असेल तर एकच शेवट आहे की क्रमाक्रमानं आमचं मन सुद्धा त्या साधना करत असताना खालून वरती 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 गेलो. आणि अशा एका अवस्थेला शेवटी पोहोचलं पाहिजे की तिथं वरती जाणारं मनच संपेल. फक्त राहील की एकच शांत स्थिर निश्चल निर्विकार स्वरूपाची स्थिती. तीच शांतोहम. तोतकाचार्यांनी एक सुंदर दृष्टांत दिलेला यासाठी. हिमालयामध्ये जर तुम्ही बसला किंवा एखाद्या समोर पर्वत आहे आणि पर्वताच्या पायथ्याला बसलेला आहात, हळूहळू आकाशामध्ये उत्तुंग असे असणारे ढग दिसत असतात.
धग इतस्थितः ते चलन वलनादी हळूहळू गतिमान असतात. पण एखादा ढग तो गटाचार्य म्हणतात त्या शिखरावर येऊन बसलेला आहे. शिखराच्या टोकावर आलेला आहे आणि त्या ठिकाणी जणू काही तो त्या शिखरावर स्थिर निश्चल शांत झाले. तशी ती अंतरंगाची मनाची अवस्था झाली. स्वतःचे स्वरूपाची सुस्थिती निर्माण झाली पाहिजे. हेच सर्वसाधनेचं अंतिम साध्य आहे आणि त्यासाठी वेदो नित्यमधीयता हे संपूर्णपणे सार आचार्यांनी दुसऱ्या ग्रंथामध्ये फार सुंदर सांगितलं. हे सर्व आचार्य आरंभालाच त्या ठिकाणी त्या श्लोकामध्ये म्हणतात तपोभिक्षीण पापानां शांतानां वीतरागिणां मुमुक्षूणाम् अपेक्षोयम् आत्मबोधो विधीयते. की स्वस्वरूपाची आत्मबोधाची सुस्थिती जर प्राप्त करायची असेल तर प्रत्येक साधकानं आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. ती अवस्था प्राप्त करण्यासाठी मन अनुकूल पाहिजे आणि ते अनुकूल मन करणं म्हणजेच आज जे मन आमचं बहिरंगामध्ये विषयांच्या मध्ये आसक्त होऊन त्या भोगांच्या मध्ये सर्वमान होतं, ती विषयांची आसक्ती कमी करणं, विषयांची भोग वासना कमी करणं आहे. त्यासाठी पहिल्या श्लोकांच्या मध्ये सर्व साधना आहे. तपोभिः क्षीण पापानां, इथेही पाप शब्द वापरलाय, इथेही शब्द वापरलाय की हे करण्यासाठी पहिल्यांदा आपली पाप क्षालन केलं पाहिजे, पापांचा क्षय केला पाहिजे आणि तो पापांचा क्षय म्हणजेच आमच्या अंतरंगामध्ये सुप्त मनामध्ये सबकॉन्शियस मनामध्ये असलेल्या विषयांच्या वासना आणि विकारांचे संस्कार किंवा बीज प्रभाव कमी 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 करण्यात. यासाठी आचार शुद्धी, यासाठी इंद्रिय संयमन, यासाठी
मनशुद्धीची आवश्यकता. आणि हेच करण्यासाठी निष्काम, निस्वार्थ, निस्संग, निरपेक्षपणानं भगवंताची, सगुण ईश्वराची पूजा, सगुण ईश्वराची उपासना, सगुण ईश्वराची सेवा, सगुण ईश्वराची भक्ती अखंडपणानं करावी. हे ज्या वेळेला होतं तपोविक्षीण पापानां शांतानां, त्याच वेळी आपोआप आपल्या मनामध्ये शमदमादी वृत्ती निर्माण होते. म्हणजे खरोखरच आपल्या मनात उठणारे जे विकार जे आहेत ते विकार गळून पडले. जसं धूळ उठल्यानंतर मगाशी सांगितलं की सुंदर वैशाखाचा वणवा पेटलेला आहे, अशा वेळी जर तो वणवा शांत करायचा असेल, जर धूळ जर उठलेली असेल तर ती जर बसवायची जर असेल तर त्याला वरून पर्जन्य वृष्टीची आवश्यकता आहे. आणि ती जशी पर्जन्य वृष्टी झाल्यानंतर आपोआपच वणवाही शांत होतो. ती रजोगुणाची धूळ हळूहळू हळूहळू शांत आणि खाली बसते. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये उठणारे रजोगुणाचे जे विकार जे आहे, रज जो आहे तो विकार कमी करणं याचा अर्थ ते शांत करणं, शुद्ध करणं. आणि यासाठी सर्व प्रकारच्या साधना आहेत. म्हणजेच याचा अर्थ रजोगुण आणि तमोगुणाचा प्रभाव जो सतत जो आहे तो कमी करून सत्वगुणाचा उत्कर्ष करणं. आणि जसं जसं पण सत्वगुण होतं तसंच ते मन शुद्ध, निर्मळ आणि अंतर्मुख बनतं. पण तरीही नाही. म्हणून तरी एकांतवास आणि साध जीवन, अजून साध जीवन, सिंपल लाईफ तुम्हाला कितपत शक्य आहे, तुम्हाला शक्य आहे का माहित नाही आपल्याला. पण सिंपल जीवन, सिंप्लिसिटी जी काही आहे जीवनाची, बहिरंगाची सिंप्लिसिटी असेल त्याच्यापेक्षा अंतरंगाची सिंप्लिसिटी निर्माण झाली पाहिजे. इतकं सहज सोपं सिंपल जीवन झालं पाहिजे की सर्व मनातले हेवे दावे, रसिके, सर्व जे काही आहे, कॉन्फ्लिक्ट्स जे आहे, टॉर्चरिंग जे काही आहे हे सगळं गळून पडलं पाहिजे. त्याशिवाय शांत होऊ शकत नाही लक्षात. आणि म्हणूनच साधना केवळ एक मशीन सारखी नाही आहे, एक मेकॅनिकल नाही आहे. तर साधना ही श्रद्धेनं, भक्तीनं, प्रेमानं तळमळून व्याकुळ होऊन त्या ठिकाणी एका भावानं केलेली उत्कट साधना आहे. ही मनाची भावना, हा मनाचा भाव निर्माण झाला पाहिजे. आणि हा जसा जसा बाहेर लागेल
तसं मन आपोआपच तुमचं वरती वरती म्हणजेच अंतर्मुख, आणि जितकं अंतर्मुख व्हायला लागतं तितकं बहिरंगाचं सर्व गळून पडतं, आपोआप गळून पडतं. शांतानां वीतरागिणां, ही अवस्था केव्हा ना केव्हा तरी आयुष्यामध्ये झाली पाहिजे. हीच मनाची परिपक्वता आहे, ही मॅच्युरिटी आहे. ए सिंपल माइंड अँड ए मॅच्युअर माइंड. आणि ही ज्या वेळेला होईल त्याच वेळेला खऱ्या शांतीचा संकल्प, खऱ्या शांतीच्या प्राप्तीसाठीची तळमळ आणि व्याकुळता निर्माण होते की बस आता खरोखरच जीवनामध्ये काय हे नको, काही मिळत नाही म्हणून ही अवस्था नाही आहे, ही परिपक्वतेची अवस्था आहे, हे साधनेचं फळ आहे. आणि अशी ज्या वेळेला होईल त्याच वेळेला मला हे म्हणाल की मला तर काय बी नको आहे, बस त्याच वेळेला हा अहंकार आणि ममकार भगवंताला समर्पण होईल. मुमुक्षूणाम अपेक्षो, त्याच वेळेला खरा मुमुक्षू निर्माण होईल. आणि मुमुक्षू ज्या वेळेला होईल त्यावेळेला फक्त एकच दर्शन दो घनश्याम नाथ मोरे अखिया प्यासी, मन मंदिर में ज्योत जलालो घट घट वासी. हे आता मात्र भगवंता माझ्या अंतरंगामध्ये, माझ्या मनरूपी मंदिरामध्ये तू अवतीर्ण हो आणि अनुभूती दे. माझं जीवन कृतार्थ कर, परिपूर्ण कर, शांत कर. त्याच वेळेला परमेश्वराची खरी कृपा होते. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनम्. त्याच वेळेला प्रत्यक्ष परमेश्वरच तुम्हाला मार्ग दाखवतो. परमेश्वरच स्वतःच गुरु स्वरूपामध्ये येतो आणि त्या परमेश्वराची कृपा, सद्गुरूंची कृपा हो मन शांत आणि स्वस्थ होतं. चिदानंद रूप शिवोहम. ही याच जीवनामध्ये हे शरीर पडण्यापूर्वी प्राप्त होण्यासाठीच ईश्वराची कृपा, आचार्यांची कृपा आवश्यक आहे. आणि ज्या आचार्याने या सर्व समाजाला मार्ग दाखवला, मोक्षरूपी निरतिशय शांतीचा मार्ग दाखवला, अंतरंगाचा मार्ग दाखवला, त्या आचार्यांची कृपा आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपण त्या आचार्यांचा जो उपदेश जो आहे त्या उपदेशाचं अनुसरण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी, सामर्थ्य द्यावं. श्रद्धा, प्रेम, भक्ती, सेवा, त्याग या सद्गुणांची जोपासना करावी
आणि आमच्या जीवनामध्ये हे शरीर पडण्यापूर्वी तरी का होईना ती अनुभूती येऊन आमचं जीवन कृतार्थ करावं यासाठी आपण त्या आचार्यांना मी प्रार्थना करतो. भगवान दक्षिणामूर्तीला प्रार्थना करतो की आपलं जीवन कृतार्थ आणि परिपूर्ण व्हावं. हीच खरी आचार्य जयंती साजरी केल्यासाठी याच ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम तत्सत.